आतापर्यंत 9 पोरं पळवलीये. गावामध्ये पोरं पळवायची टोळी आली म्हणून सांगते. नंदीवेळेस की मान हलवू नको. काय सांगते ते लक्ष दे. याला व्यवस्थित शाळेत घेऊन जा आणि व्यवस्थित घेऊन दे. कळले की नाही? हा, नाहीतर पुस्तक वाचत बसली तर कोपऱ्यावर. पुस्तका नाही बाई, शेणखा. काय शेखा? नाही, शेणखा विचारू का? शंका हो विचार. नाही, टोळीवाले लोक तुमच्यासारखी सुंदर बाई सोडून अशी शेंबडी पोरं कशाला पळवतात? त्या टोळीमध्ये मी असतो ना तर पहिल्यांदा तुम्हालाच काय मेलं जातो की नाही? नाही, परवा साहेबांनी ही शेणखा मला विचारली म्हणून मी शेणखात तुम्हाला विचारली. आता तुमची जर काही शेणखा असेल तर माझी आता शेखा वैतागंत मेला. अरे शेणखा जाऊन मध्ये मध्ये सगळं बोलतो रे. सावड कुठला? वाचन झालं. इधर आओ, जल्दी आओ. माझं काही पत्र पार्सल वगैरे काय आलंय का? नाही, काही नाही, पार्सल वगैरे काही नाही. काय नाही. मग हे काय एवढं पोत्यात? हे पूजे सामान आहे. सत्यनारायण की पूजा है पोस्ट में. हाँ. पूजा पुस्तक आईला. अरे बाय तुम्ही छोट्या आता नितीन होतो तुझ्या बरोबर. हो, त्याला शाळा घेऊन चाललोय. चाललंय. अरे मग आता कुठे होतो? हा काय इथे? अरे कुठे गेला? हा, इथं होता. हो. खबरदार पुन्हा पुस्तक वाचत बसलास तर तू. का? घ्या घे एक दिन ऊन. हरामखोर साले नालायक. हा. हे तू कसं वाटतं बाबा? हा, छान वाटतं ना? हा चला 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 चला. काय साल्यांची तोंड. ते पोरग हातचं गेलं ते गेलं आणि वरती पुन्हा बाईच्या हातचा मार खाऊन आले. तुमच्या जिंदगानीवर आमच्या अंगावर कुठे बी चुका, पण आमच्यासारखं मार खाणार आम्हीच आहे. नशीब तुमचं आहे की आम्ही सगळं वाड्यापर्यंतही आलोय. आमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तर डायरेक्ट तिरडीवरच गेला असता हरी हरी करत. तिनं माझ्या छातीत 4 बोटं घुसवली, 8 फासळ्या तोडल्या आणि माझा कांदा बघा. कांदा बघ. डॉक्टरकडे गेलो. का म्हणलं डॉक्टर? डॉक्टर म्हणला त्याच बायकांना दुसऱ्या कांद्या फटका मारून घे तो बॅलन्स मध्ये येशील. चुकलेला आहे. हरामी साले, किती येण्यापुढे जीव का नाही दिला? आम्ही तुमच्या जागी असतो तर एका फटक्यात बाईला सरळ केली असती. म्हणून म्हणतो तुमचं आणि मिळणीचं एकदा हरी हरी होऊनच जाऊन द्या, म्हणजे तिची पावर कळत. तुम्हाला ठाऊक आहे आम्ही बाईच्या अंगावर कधी बी हात टाकत नसतो. तीच टाकत तुमच्या अंगावर हात. तुम्ही कशाला काळजी करताय? हरी हरी करत अशा टेका घेते तुम्हाला सरळ लेंडिंग करून टाकते. मला वाटतं जपान मध्ये शिकले असं. जपान मध्ये? हो, पण काही वेगळं दिसतंय. थोडं चिनी, चेहरा जपानी, उंची राणी, अरे माझा तरी विश्वास बसना. अरे वासरा मग गाय यावी तशी आली. तेवढी जादू शिकते बाबा आवाजने. हरामखोर, आम्ही तुमच्यासाठी शिकणार. क्या हुआ? सब कुछ ठीक हुआ. शाबास, माणूस असावा तर असा, नाही तर तुम्ही शिपतार. पैसे दे. लीजिए.
जरा ठेवा. आम्ही आतमध्ये गेलो का कुलूप लावायचं. हे काय आणलंय? शाबास. किती बी आरडली वरडली तरी लक्ष द्यायचं नाही. राहील लक्षात. इनामदार तिचं सोडाच, पण तुम्ही आतनं किती बी बॉम्ब आलात तरी काही काढणार नाही. अहो ही काय आपली पहिली आहे होय? हरी हरी इनामदार, हे तुमचं 13वं लपड आहे, तेव्हा जरा जपू. अपशकुन करता का घोबडानो. नाही अपशकूनचा काही सवाल नाही, पण 13 आकडा द्या कर. तुझं 13 घालीन. अरे काय गंमत चालल्या. इनामदार रंगात आला. हे तू का रंगात यायला लागलाय? सुकाळीच्या दारुगडा रे. आणि दारुगडा की रे. बरा 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 त्याच्या आईला बाय काय चालू आहे बघा. एकदम टिकटो इनामदाराच्या आवाज राहते. हरी हरी, आमचं काळ्याचं पांढरे झालं असल्या कामात मी आम्हाला बोलावते. बुवा तुम्ही का धडपडायला लागलाय? हा? मला वाटतं इनामदारच ओरडत असाल. अरे हट, तू कशाला ओरडील? अरे असल्या झटापटीत बायका जास्त ओरडत्या. अरे तेच चावत असेल इनामदाराला. हरी हरी, आपलं इनामदार म्हणजे गेण्याच्या कातड्यात. साप चावला तरी सापाचं दात पडतील, पण इनामदार साबूत. अरे बुवा तुम्ही काय बी म्हणा, त्यावेळेस जरा जास्त आपण चालली आहे. मला तर सारखा संशय येतो या, ती मेवणी तर नसेल आत. मिवणी, आज जर मिवणी असती ना तर इनामदारा सकट आपल्या सगळ्याचा हरी हरी झाला. अरे बुवा, आवाज फार बंद झालेला दिसतो. सगळं संपलेलं दिसतंय यात. उघड घालतात. अरे उघड उघड, गुद 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 गुद. हरी हरी करून फार दमदले दिसतात. थोडीशी धुमधुमी आहे. अरे बुवा, मॅनेजरची बायको कुठं दिसत नाही. असं तर कोपऱ्यात पडले असेल हरी हरी करत. जाणार कुठं? अरे